तुम्ही होम लोन घ्यायचा विचार करताय आणि तुमच्या मनात एक प्रश्न आहे का, फिक्स्ड इंटरेस्ट घ्यावा की फ्लोटिंग इंटरेस्ट? खरं सांगायचं तर हा डिसिजन खूप महत्त्वाचा आहे, कारण यावर तुमचा ईएमआय आणि एकूण इंटरेस्ट ठरतो. चला अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. सर्वात आधी फिक्स्ड इंटरेस्ट बघूया. फिक्स्ड इंटरेस्ट म्हणजे काय? तर एकदा तुमचा इंटरेस्ट रेट ठरला तर पूर्ण लोन टेन्युअरमध्ये तो बदलत नाही. म्हणजे तुमचा ईएमआय पूर्ण वेळ एकसारखाच राहतो. हे कधी योग्य ठरतं? जेव्हा तुम्हाला निश्चित ईएमआय हवे असते, मंथली बजेट ठरलेला असतो आणि भविष्यातील बदलांची चिंता नको असते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर मार्केटमध्ये इंटरेस्ट रेट कमी झाला तरी तुम्हाला त्याचा फायदा मिळत नाही. आता फ्लोटिंग इंटरेस्ट रेट समजून घेऊया. फ्लोटिंग इंटरेस्टमध्ये इंटरेस्ट रेट मार्केटनुसार बदलत राहतो. आरबीआयने रेट कमी केला तर तुमचा ईएमआय कमी होऊ शकतो आणि रेट वाढला तर ईएमआय वाढू शकतो. याचा फायदा असा की सुरुवातीला इंटरेस्ट कमी असतो आणि भविष्यात सेव्हिंग्स होण्याची शक्यता असते. पण यात थोडी अनिश्चितता असते, कारण ईएमआय बदलत राहतो, म्हणून प्लॅनिंग करणं थोडं अवघड जाऊ शकतं. म्हणून साध्या शब्द सांगायचं तर फिक्स्ड इंटरेस्ट म्हणजे स्थिरता आणि निश्चितता आणि फ्लोटिंग इंटरेस्ट म्हणजे बदल आणि संभाव्य बचत. आता प्रश्न येतो, तुम्ही काय निवडावं? जर तुम्हाला निश्चित ईएमआय हवी असेल आणि कोणताही बदल नको असेल तर फिक्स्ड इंटरेस्ट योग्य. आणि जर तुम्ही ईएमआय मधील बदल स्वीकारू शकत असाल आणि फ्युचरमध्ये इंटरेस्ट कमी होईल असं वाटत असेल तर फ्लोटिंग इंटरेस्ट योग्य. शेवटी एक महत्त्वाची गोष्ट, होम लोन म्हणजे फक्त ईएमआय नाही, तो तुमच्या आर्थिक नियोजनाचा मोठा भाग आहे. म्हणून निर्णय घेण्याआधी तुमची गरज आणि परिस्थिती नीट समजून घ्या आणि मगच योग्य पर्याय निवडा. धन्यवाद.